नमस्कार, एससी क्लास मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आता चौथा चॅप्टर कोणता बघणार आहोत? पदावली। आणि पदावलीमध्ये कोणते महत्त्वाचे चिन्ह वापरतात? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ही चिन्हे आपल्याला पदावलीमध्ये वापरायची असते। मग पदावली सोडवण्यासाठी काही नियम असतात बघा। तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये काय सांगितलेलं आहे? पहिले जर आता मोठा प्रश्न आला तर त्या प्रश्नामध्ये पहिले जो कंस असेल तर कंसाची क्रिया सर्वप्रथम करायची। कंसाची क्रिया सर्वप्रथम करायची। नंतर जर प्रश्नामध्ये चे हा शब्द आला किंवा चा, ची असे शब्द आले तर त्याची क्रिया करायची। आता इथं बघा उदाहरणामध्ये तुम्हाला काय सांगितलेले आहे? 200 चे 1/4 काढायचे। 200 चे काय काढायचे? 1/4। चे च्या जागी आपण काय करायचं असतो? 200 चे 1/4 हा भाग काढायचा आपल्याला, म्हणून आपण काय करणार आहे? गुणाकार करणार आहे। चे च्या जागी आपण काय करत असतो? गुणाकार करत असतो। मग कंस झाला, नंतर चे, चा, ची जर असे शब्द आले तर ते करून घ्यायचं। मग नंतर काय करायचा? कंस आपल्याला पूर्ण प्रश्न सोडवण्याच्या वेळेस भागाकार करायचा आणि भागाकार झाल्यानंतर गुणाकार, बेरीज, वजाबाकी। बघा याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? कंचे भागू बे आणि व। पण जर आपण भागाकार आणि गुणाकार करताना जर पहिले गुणाकार केला आणि नंतर भागाकार केला तर चालतो। बेरीज आणि वजाबाकी करताना पण जर आपण बेरीज वजाबाकी पहिले केली आणि नंतर बेरीज केली तर ह्या दोघांमध्ये पण चालतं आणि भागाकार आणि गुणाकारामध्ये पण चालतं। बघा आपल्याला हेच सांगितलेले आहे। कंसामध्ये बेरीज व वजाबाकी दोन्ही क्रिया असतील। बघा आता जर असा प्रश्न असला, बघा असा प्रश्न असला आणि कंसामध्ये काय आहे? बेरीज पण आहे, वजाबाकी आहे, तर तुम्ही पहिली येणारी क्रिया करावी। आता जी पहिली क्रिया आलेली आहे ती तुम्ही करू शकता। मग 5 + 4 9, 9 तुम्हाला गेला 1, मग किती उरला? 8 उरला। आपली जी पहिली क्रिया आली ती तुम्ही करायची, किंवा पहिले वजाबाकी केली आणि नंतर भागाकार नंतर बेरीज केली तरी चालतं। आणि याच्यामध्ये पण तसंच आहे, हे बघा असं जर असलं तर आपल्याला नियमानुसार काय सांगितलेलं आहे? पहिले काय करून घेऊ आपण? असा जर आपला प्रश्न असला तर पहिले काय करून घेऊ आपण? भागाकार करून घेऊ। बघा भागाकार जर केला मी 2 × 5/5 किती येतात? 1 येतात। मग 2 × 1 केल्यावर 2 येतात। पहिले भागाकार केला नंतर गुणाकार केला। पण जर आपल्याला जर असं उलट जरी करायचं असेल तरी चालतं। आपण पहिले गुणाकार करून घेतला तरी चालतो। 2 × 5 10 आणि मग नंतर भागाकार केला तरी पण चालतो। 10/5 किती होतात? 2। आपलं उत्तर हे सारखंच असतं। पण कशामध्ये? फक्त भागाकार आणि गुणाकारामध्ये आपण अदलाबदल करू शकतो। पहिले गुणाकार आणि नंतर भागाकार केला तरी चालेल, आणि बेरीज आणि वजाबाकीमध्ये पण आपण अदलाबदल करू शकतो। पहिले वजाबाकी केली आणि नंतर बेरीज केली तरी चालेल। हे आपले पदावली सोडवण्यासाठीचे नियम। बघा मी एकदा परत रिव्हिजन करते। पहिलं काय सोडायचं? कंस सोडायचा। नंतर चे, चा, ची असे शब्द आले तर ते सोडवायचं। नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे नियम तुम्ही पाठच करून घ्या। कंचे भागू बे आणि व। आता आपल्याला दुसऱ्या शीट मध्ये काय सांगितलेलं आहे? कंसाचे प्रकार। आपल्याला आता याच्यामध्ये कंसाचे प्रकार सांगितलेले आहे। कंसाचे प्रकार कोणते कोणते असतात? साधा कंस, साधा कंस बघा असं लिहितात। चौकटी कंस, चौकटी कंस, महिरपी कंस, महिरपी कंस, रेघी कंस, रेघी कंस म्हणजे काय? वरती असा बार असेल, त्याला बार पण म्हणतात रेघी कंसला। तर आपल्याला सर्वसाधारणपणे कंस सोडवताना प्रथम रेघी कंस सोडवायचा। आपण काय करायचं? रेघी कंस पहिले सोडायचा। असा रेघी आला कंस तर तो पहिले सोडायचा, नंतर साधा कंस सोडायचा, नंतर महिरपी कंस आणि शेवटी चौकटी कंस सोडवायचा। अशी जेव्हा प्रश्न येईल तुम्हाला तर मी त्या प्रश्नानुसार तुम्हाला अजून सांगेलच। आता इथं बघा
एखादी संख्या, आपल्याला तिसरा नियम कोणता दिलेला आहे, एखादी संख्या व कंस यामध्ये कोणतेही चिन्ह नसल्यास गुणाकार करावा असा संकेत आहे. म्हणजे आता एखादी संख्या आहे, इथं उदाहरण बघा, इथं उदाहरणामध्ये काय केलेलं आहे, 9 ही संख्या दिलेली आहे आणि असा हा कंस आहे आणि कंसामध्ये काय करायला सांगितलेली आहे, बेरीज करायला सांगितले. बघा आता या दोघांमध्ये 9 आणि या कंसामध्ये कोणतं चिन्ह आहे का, जर कोणतं चिन्ह नसेल तर आपण काय करायचं असतो, गुणाकार करायचा असतो. आणि आपल्या नियमानुसार पहिलं काय करायचं, तर कंस सोडून घ्यायचा. कंसामध्ये कोणती संख्या आहे, 5 अधिक 7 किती होतात, 12 आणि मग 9 गुणिले 12 किती होतात, 108. हे झालं आपलं उत्तर. पहिलं कंस सोडायचा आणि मग नंतर बाकीचा प्रश्न सोडवायचा. आणि याच्यासाठी काय सांगितलं तुम्हाला, कंस आणि एखादी संख्या असेल त्याच्यामध्ये जर कोणतं चिन्ह नसेल तर कोणतं चिन्ह द्यायचं, गुणाकाराचं द्यायचं. आता आपण काही नमुना प्रश्न इथे दिलेले आहे ते सोडवू आपल्या नियमानुसार. हे बघा, पहिला प्रश्न काय आहे, 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2. बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहिले तर काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. मग 72 जर 6 ला भाग दिला तर काय उत्तर येतं, 12 येतं. अधिक करायचं, मग नंतर भागाकार केल्यानंतर आपला नियम काय आहे, गुणाकार करायचा. भागू बेव म्हणजे भागाकार झाला नंतर काय करायचा असतो, गुणाकार करायचा असतो. बघा 2 गुणिले 2 किती होता, 4 आणि मग गुणाकार झाल्यानंतर काय करायचं, बेरीज करायची. मग 12 अधिक 4 किती होता, 16. आपल्या ऑप्शन मध्ये 16 आहे का, बघा बी आपला ऑप्शन काय आहे, 16 आहे. हा झाला आपला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न काय आहे, 50 गुणिले 5 भागिले 2 अधिक 24. आता मी तुम्हाला नियम सांगितला होता, आपल्या जर आपण पहिले भागाकार पण करू शकतो किंवा गुणाकार पण करू शकतो. तर हे प्रश्न दोन पद्धतीने आपण सोडवू शकतो. पण आपण काय करून घेऊ, पहिले गुणाकार करून घेऊ. गुणाकार केलं तर थोडंसं सोपं जाईल. बघा 50 गुणिले 5 केलं होता किती होत आहे, 250. मग पहिले गुणाकार केला, एवढा 50 गुणिले 5 चा आला 250, नंतर भागिले 2 केलं, मग अधिक 24. पहिले मी याच्यामध्ये गुणाकार करून घेतला नंतर भागिले केलं. यांचा जर क्रम बदलला गुणाकार आणि भागाकाराचा तर चालतो. मग 250 भागिले 2 केलं तर आपलं उत्तर येतं 125 अधिक 24 आणि 125 अधिक 24 किती होतात, 149. हे आपलं केले थोडस बदल करून. पण जर आपल्या नियमानुसार आपल्याला जर प्रश्न सोडवायचा असेल तर काय करणार आपण, पहिले तर काय करून घ्यायचा, भागाकार करून घ्यायचा. मग भागाकार करायचा म्हणजे 50 तसंच लिहायचे गुणिले 5. भागाकार म्हणजे काय, 2 खाली येणार अधिक 24. आता 2च्या पाड्यामध्ये तर 5 जात नाही. मग आता शेजारी अजून कोणतं आहे, अंशला 50 आहे. मग दोन्ही जर 50 ला भाग दिला, या 50 ला जर भाग दिला तर किती होत आहे, 25 आणि 25 गुणिले 5. आता किती उरला इथं वरती, 25 गुणिले 5 उरले. 25 गुणिले 5 किती होतात, 125 आणि अधिक 24. तरी पण आपलं काय उत्तर आहे, 149च उत्तर येते. जर आपण पहिले भागाकार केला आणि नंतर गुणाकार केला तरी पण तेच उत्तर येतं. पहिले गुणाकार केला नंतर भागाकार केला तरी पण आपलं उत्तर काय, तेच येत असतं. दोन्ही पण इथं गुणाकाराचे गुणाकार आहे म्हणून आपण दोन्ही 5 ला भाग जात नाही म्हणून दोन्ही आपण काय केलं, 50 ला भाग दिला. आपलं ऑप्शन 149 आहे का, हे आपलं ऑप्शन आहे. तिसरा प्रश्न बघा बरं का, आपल्याला याची पण पदावलीची किंमत विचारलेली आहे आणि प्रश्न काय दिलेला आहे, 600 अधिक 80 भागिले 2 वजा 10 गुणिले 8. आपला असा प्रश्न आहे. हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये काय करून घ्यायचे, पहिले भागाकार करून घ्यायचा. 600 तसंच द्यायचं अधिक 80 भागिले 2. इथं भागाकार आहे ना, भागाकारची संख्या कोणती आहे, 80 भागिले 2 करायचं. 80 भागिले 2 किती होता, 40. मग वजाचं चिन्ह द्यायचं. भागिले झाल्यानंतर काय करायचं, गुणाकार. मग
वाटलंच तर आपण इथं तसंच लिहून घेऊ. 10 गुणिले 8 आपण पहिलं काय करून घेतला, भागाकार केला. त्याच्यानंतरची स्टेप काय असणार आहे, 600 अधिक 40 वजा करायचं. मग नंतर काय करायचं, आपल्याला गुणाकार करून घ्यायचा. 10 गुणिले 8 किती होता, 80 होता. आणि मग आता इथं जर आपण अधिक आणि वजा आहे, याच्यामध्ये काय करून घेऊ, आपण पहिले अधिक करून घेऊ. 600 अधिक 40 किती येतात, 640 आणि वजा 80. आपलं उत्तर आलं 640 मधून 80 वजा केल्यावर 560. ह्या क्वेश्चन मध्ये बघा मी काय केलं, पहिले 80 भागिले 2 करून घेतलं, 40 आले वजा, मग 10 गुणिले 8 करून घेतले, गुणाकार केला, 80 आले. मग 600 अधिक 40 केल्यावर 640 आणि त्याच्यातून जर वजा केले 80 तर 560 हे आपलं उत्तर येतं. बघा 560 आपला कोणता आहे, डी ऑप्शन आहे. आता आपला चौथा प्रश्न कोणता आहे, गुणिले 0 गुणिले 5 अधिक 4 गुणिले 7. आता इथं काय, तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही, इथं दोनदा गुणिलेचं चिन्ह आहे. मग आपण काय करून घ्यायचं, पहिले एक संख्या आणि ह्या संख्येचा पहिले गुणाकार करून घ्यायचा. मग 150 गुणिले 0, जर कोणत्याही संख्येला 0 ने गुणाकार केला तर काय उत्तर येत असतं, 0च उत्तर येत असतं. मग 150 गुणिले 0 काय येणार, 0च येणार. गुणिले 5 अधिक 4 गुणिले 700 आपण हे असं लिहून घेतलं. मग नंतर आपल्याला आता प्रश्न अधिक आहे, गुणिले नाही. चार अधिक 700 प्रश्नामध्ये. मग आपल्याला आता आपण तर 150 गुणिले 0 केलं, काय आलं, 0 आलं. आणि आता वापस आपल्याला अजून एकदा 5 नी 0ला गुणायचंय, तर काय येणार, कोणत्या पण संख्येला जर 0 ने गुणलं तर आपलं उत्तर काय येत असतं, 0च येतं. 0 अधिक 4 अधिक 700. मग 0 अधिक 4 4च येतं आणि 4 अधिक 700 किती येत असतं, 704. हे झालं आपलं उत्तर आहे का, डी आपला ऑप्शन आहे 704. याच्यामध्ये मी पहिले काय करून घेतलं, 2 गुणिलेचे चिन्ह आहे, तर मग आपण पहिले या दोन संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि जो पण उत्तर येईल त्याला तिसऱ्या संख्येशी गुणाकार करून घ्यायचा. मग 0 गुणिले 5 0 आणि 4 अधिक 700 किती होतात, 704. 0 अधिक 4 शून्यच राहतात. बघा 6 भागिले 6 अधिक 6 गुणिले 6 वजा 6, सगळं काय 6 6चे आणि मध्ये सगळ्या पदावरचे चिन्ह आलेले, भागाकार पण आला, अधिक पण आला, गुणाकार पण आला आणि वजा पण आला. मग काय करणार आपण, आपल्या नियमानुसार पहिलं काय करून घ्यायचा, भागाकार करून घ्यायचा. 6 भागिले 6 किती होतात, 1 अधिक 6 गुणिले 6 वजा 6. मग नंतर आपण भागाकार केला. आता भागाकार केल्यानंतर काय करून घ्यायचा, गुणाकार. 6 गुणिले 6 किती होतात, 36 वजा 6. मग आता याच्यामध्ये आपण 36 वजा 6 पण करू शकतो, नाही तर मग बेरीज पण करू शकतो. आपण पहिले बेरीज करून घेऊ. 1 अधिक 36 किती होता, 37 होता. आणि 37 मधून जर 6 वजा केले तर आपलं उत्तर किती येत असतं, 31 येतं. मग आपला ऑप्शन कोणता असणार आहे, सी हे आपलं ऑप्शन असणार आहे. बघा आता हा प्रश्न, 13 गुणिले 5 अधिक 27 भागिले 9 वजा 2. आता हा जो प्रश्न आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये सांगते.